Hello dear students. Today we are going to learn and understand how to solve practice set 3.2 of chapter number 3 polynomials from class 9 mathematics part 1 that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 43 वर प्रॅक्टिस सेट 3.2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 6 क्वेश्चन्स आहेत. या आधीच्या प्रॅक्टिस सेट मध्ये म्हणजेच प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये आपण अभ्यासलं पॉलिनॉमियल म्हणजे काय. त्यानंतर आपण पाहिलं डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल म्हणजे काय. सांगा बरं मला, आठवतंय ना तुम्हाला डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल म्हणजे काय. येस, व्हेरी गुड. दिलेल्या पॉलिनॉमियल मध्ये जी हायेस्ट पॉवर असते त्यालाच आपण त्या पॉलिनॉमियलची डिग्री असं म्हणतो. बरोबर. सो आपण पॉलिनॉमियल म्हणजे काय अभ्यासलं, डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल म्हणजे काय अभ्यासलं. त्यानंतर आपण पाहिलं टाइप ऑफ पॉलिनॉमियल्स बेस्ड ऑन द टर्म्स अँड बेस्ड ऑन येस डिग्री. दोन टाइप्सचे पॉलिनॉमियल्स आहेत की नाही, एक तर टर्म्स वर आधारित आणि दुसरे म्हणजे डिग्रीवर आधारित. सो बेस्ड ऑन टर्म्स कोणकोणते आहेत, 3 टाइप्स आहेत. कोणते, मोनॉमियल, बायनॉमियल आणि ट्रायनॉमियल. बेस्ड ऑन डिग्री 3 टाइप्सचे आहेत. कोणते, तर लिनियर पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि क्युबिक पॉलिनॉमियल. मग त्यानंतर आपण पाहिलं पॉलिनॉमियलचा स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय, पॉलिनॉमियलचा कोएफिशियंट फॉर्म म्हणजे काय. आणि आता आपण थोडं पुढे जाणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये आणि अभ्यासणार आहोत ऑपरेशन्स ऑन पॉलिनॉमियल. आता ऑपरेशन्स म्हणजे काय, तर मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. ज्या पद्धतीने आपण नंबर्सच्या ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन करतो त्याच प्रकारे आता आपल्याला पॉलिनॉमियल्सचं ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन करायचं आहे. खूप इझी आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. चला समजून घेऊयात. सो हे पहा, फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे, यूज द गिवन लेटर्स टू राईट द आन्सर. आन्सर्स राईट करण्यासाठी 3 सब क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि यांचे आन्सर्स राईट करण्यासाठी आपल्याला जे लेटर्स दिलेले आहेत त्या लेटर्सचा यूज करायचा आहे. सो खूप इझी आहे, डिफिकल्ट असं काही नाहीये आणि इंटरेस्टिंग आहे शिवाय. सो काय दिलेलं आहे, देअर आर 8 ट्रीज इन द विलेज लाट. आता हे त्याचं प्रोनाउन्सिएशन कसंही असू शकतं, गावाचं नाव आहे, आपण याला लाट म्हणूयात. सो देअर आर 8 trees in the village Lat. If the number of trees increases every year by B, then how many trees will there be after X years? हे बघा मुलांनो, काय करायला सांगितलंय, तर आन्सर राईट करण्यासाठी आपल्याला लेटर्स यूज करायला सांगितलेत. बरोबर. कोणते लेटर्स, जे इथे खाली क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत ते लेटर्स यूज करायला सांगितलेले आहेत. मग काय दिलंय क्वेश्चन मध्ये, तर लाट या गावामध्ये ए इतके ट्रीज आहेत. दरवर्षी त्यांची संख्या इन्क्रीज होतीये म्हणजे वाढतीये. कितीने, तर बीने. मग एक्स इतक्या वर्षांनंतर त्या गावामध्ये टोटल किती ट्रीज असतील असा क्वेश्चन आहे. आता हे लेटर्स इथे आल्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेशन कसं करायचं हे समजत नाहीये. बरोबर. मग आपल्याला समजावं यासाठी आपण काय करूयात, इथे लेटर्सच्या ऐवजी सुरुवातीला समजण्यासाठी काही नंबर्स घेऊयात आणि मग एकदा का कन्सेप्ट क्लिअर झाली मग आपण हे जे क्वेश्चन आपल्याला इथे दिलेले आहेत त्यांचे आन्सर्स राईट करूयात. मग आता पहा, इथे ए च्या जागी आपण घेऊयात 2, बी च्या जागी घेऊयात 3 आणि एक्स च्या जागी घेऊयात 5. आता पहा क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे की लाट या गावामध्ये 2 ट्रीज आहेत. दरवर्षी त्यांची संख्या 3 ने वाढतीये. मग 5 वर्षांनंतर त्या गावामध्ये टोटल किती ट्रीज असतील. इझी आहे की नाही. मग आता कॅल्क्युलेशन कसं करणार, सुरुवातीला किती ट्रीज आहेत, 2 ट्रीज आहेत. 5 वर्षांनंतर त्या गावामध्ये किती ट्रीज असतील असं विचारलंय. बरोबर. म्हणजे इथे आपल्याला 5 इयर्स हवेत. सो फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर अँड फिफ्थ इयर. दरवर्षी संख्या कितीने इन्क्रीज होतीये, 3 ने. सो फर्स्ट इयर 3 ने इन्क्रीज झाली, सेकंड इयर सुद्धा 3, थर्ड इयर 3, फोर्थ इयर 3 ने इन्क्रीज झाली आणि फिफ्थ इयरला सुद्धा 3 ने ट्रीज वाढलेले आहेत. ओके. मग आता हे कॅल्क्युलेशन कसं करायचं, तर पहा सुरुवातीला 2 इतके ट्रीज आहेत. बरोबर. सो 2 प्लस दरवर्षी कितीने वाढलेले आहे, तर 3 ने. बरोबर. किती वर्ष आहेत, 5 इयर्स आहेत. बरोबर. आणि प्रत्येक वर्षी 3 ने ट्रीज इन्क्रीज झालेले आहेत. सो इथे आपण 3 into 5 असं राईट करू शकतो. बरोबर. 3 into 5. पहा आता 2 म्हणजेच काय होतं, ए होतं. 3 म्हणजेच काय होतं, बी होतं. बरोबर. सो 2 म्हणजे ए, 3
म्हणजे बी आणि 5 म्हणजे काय होतं एक्स होतं. बरोबर, 5 म्हणजे काय होतं एक्स होतं. सो इथे आपल्याला आन्सर लेटर्स यूज करून राईट करायला सांगितलेले आहे. सो हे आपले आन्सर आहे. ओके, याची टोटल आपण फाइंड आउट करू शकतो. 3 × 5 15, 15 + 2 किती झाले, 15 + 2 17 झाले. सो टोटल 17 असं त्याचा आन्सर येतं. ओके, पण आपल्याला लेटर्स यूज करायचे की नाही, त्यांनी लेटर्स यूज करायला सांगितलेत. सो आपण आता काय करूयात, 2 म्हणजेच ए आहे की नाही, सो 2 च्या जागी राईट करूयात ए, प्लस 3 म्हणजे आहे बी, सो 3 च्या जागी बी, आणि 5 म्हणजे काय आहे एक्स, सो 5 च्या जागी एक्स. आता याला आणखीन पुढे आपण सॉल्व्ह करू शकतो का, आणखीन पुढे, आता हे तर लेटर्सच आहे, मग यांचं कॅल्क्युलेशन कसं करणार, हो ना. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. पण थांबा, इथेच स्टॉप करायचं नाहीये. हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, आपल्याला सगळ्यांना समजावं यासाठी आपण अशा पद्धतीने लेटर्सच्या जागी नंबर्स घेतलेले आहेत, आणि मग आपलं जे आन्सर आहे ते कसं असणार आहे ते पाहिलंय. पण याचं सोल्युशन एका सिस्टमॅटिक पद्धतीने आपल्याला राईट करायचंय. चला मग सोल्युशन राईट करायला घेऊयात याचा. सो सगळ्यात आधी आपल्याला जी इन्फॉर्मेशन गिवन आहे ती इथे राईट करावी लागणार आहे. मग काय दिलेलं आहे, लाट या विलेजमध्ये किती ट्रीज आहेत. चला मग राईट करूयात. नंबर ऑफ ट्रीज इन द विलेज लाट किती, ए. प्रत्येक वर्षी कितीने ट्रीज इन्क्रीज होत आहेत, तर बी ने. सो नंबर ऑफ ट्रीज इन्क्रीजिंग इच इयर, बी. आता विचारलंय काय की एक्स वर्षांनंतर किती ट्रीज असतील. सो राईट करूया तिथे नंबर ऑफ ट्रीज आफ्टर एक्स इयर्स, एक्स वर्षांनंतर किती ट्रीज असतील. मग आताच आपण पाहिलं की नंबर्सचं एक्झाम्पल घेऊन. सो ए च्या जागी आपण घेतलं होतं 2, बी च्या जागी घेतलं होतं 3, आणि एक्सच्या जागी घेतलं होतं 5, हो ना. मग ते कसं आपलं कॅल्क्युलेशन आलेलं आहे त्यालाच आपण लेटर्स मध्ये राईट केलेलं आहे. सो चला इथे राईट करून घेऊयात. ए प्लस बी इंटू एक्स. ओके, सो हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. पण फायनल आन्सर कसं राईट करायचं आहे. सो देअर विल बी ए प्लस बी एक्स ट्रीज इन द विलेज लाट आफ्टर एक्स इयर्स. इझी आहे की नाही. उगाच तुम्हाला भीती वाटत होती, हे लेटर्स पाहून जरा कन्फ्यूज होतो आपण. मग काय करायचंय, लेटर्सच्या ऐवजी नंबर्सला इमॅजिन करायचंय आणि मग पाहायचंय की कशा पद्धतीने आपल्याला ते आन्सर मांडता येत आहे. सो चला नेक्स्ट पाहूयात आता. फॉर द परेड देर आर वाय स्टुडंट्स. एका परेडसाठी किती स्टुडंट्स आहेत, वाय इतके स्टुडंट्स आहेत. इन इच रो, प्रत्येक रो मध्ये, म्हणजे एका रो मध्ये किती स्टुडंट्स आहेत, वाय. अँड एक्स सच रो आर फॉर्म्ड, आणि किती रोज फॉर्म झालेले आहेत, एक्स. देन हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर फॉर द परेड इन ऑल. आता हे एक्स आणि वाय आपल्याला त्रास देत आहेत, कन्फ्यूज होत आहे तुम्ही, बरोबर. मग काय करूयात, यांच्या जागी आपण नंबर्स घेऊयात. ओके, सो 5 च्या जागी वायच्या जागी घेऊयात 10, आणि एक्सच्या जागी घेऊयात 3. सो काय झालं बघा क्वेश्चन मध्ये, फॉर द परेड देर आर 10 स्टुडंट्स इन इच रो. प्रत्येक रो मध्ये किती स्टुडंट्स आहेत, 10 स्टुडंट्स आहेत. आणि असे किती रोज आहेत, 3 रोज आहेत. देन हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर फॉर द परेड इन ऑल. इझी झालं की नाही आपल्यासाठी. लेटर्सच्या ऐवजी नंबर्स यूज केल्यावर पहा, एका रो मध्ये किती स्टुडंट्स आहेत, 10 स्टुडंट्स आहेत, बरोबर. सो हा एक रो झाला. असे किती रोज आहेत, 3 रोज आहेत. ओके, मग टोटल स्टुडंट्स किती झाले, काय करतो आपण, तर 10 × 3 काय करतो, प्रत्येक रो मध्ये 10 स्टुडंट्स आहेत, किती रोज आहेत, 3 रोज आहेत. सो आपण काय करतो, टोटल स्टुडंट्स फाइंड आउट करण्यासाठी 10 × 3, बरोबर. आता याच्याच जागी काय करायचंय आपल्याला, लेटर्स राईट करायचे. आपण 10 कोणाला म्हटलं होतं, वाय ला, बरोबर. सो 10 च्या जागी राईट करायचंय वाय, आणि 3 कोणाला म्हटलं होतं, एक्स ला. सो 3 च्या जागी राईट करूयात एक्स. झालं, इझी आहे. चला आता याचं सोल्युशन कसं राईट करायचं ते पाहूयात. सो इथे हे आन्सर काय येणार आहे, वाय एक्स और एक्स वाय राईट करा, काही हरकत नाही. सोल्युशन राईट करायला घेऊयात आता. ओके, सो आता इथे तुम्हाला 10 आणि 3 असं राईट करायची काहीच गरज नाहीये. सो आपण ते रिमूव्ह करूयात. ओके, सो नंबर ऑफ स्टुडंट्स इन इच रो, प्रत्येक रो मध्ये वाय इतके स्टुडंट्स आहेत, आणि टोटल किती रोज आहेत, टोटल एक्स इतके रोज आहेत, बरोबर. मग परेड मध्ये टोटल किती स्टुडंट्स आहेत, कसं फाइंड आउट करायचं, तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, हो की नाही.
सो total students is equal to number of students in each row multiplied by total rows. So total rows into number of students in each rows. Total rows आहेत x आणि किती स्टुडंट्स आहेत y. सो आन्सर येणार XY. फायनल आन्सर कसं राईट करणार आहात तुम्ही? देर आर XY स्टुडंट्स इन ऑल फॉर द परेड. इझी. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. सो थर्ड सब क्वेश्चन आहे द टेन्स अँड युनिट्स प्लेस ऑफ अ 2-digit number is m and n respectively. Write the polynomial which represents the 2-digit number. रीड केल्यावर क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट ट्रिकी वाटतो, पण अजिबात डिफिकल्ट आणि ट्रिकी नाहीये. आपल्याला माहित आहे टेन्स म्हणजे काय, युनिट्स म्हणजे काय. टेन्सची प्लेस व्हॅल्यू आणि युनिट प्लेसची प्लेस व्हॅल्यू माहिती आहे ना. आता हे पहा, इथे आपण एक्झाम्पल घेऊयात. 45 हा नंबर, इथे लेटर्स दिलेले आहेत, सो ते आपण पुढे यूज करणारच आहोत. आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण नंबर्स घेऊयात. सो 45 हा नंबर आहे. मला सांगा यामध्ये टेन्स प्लेसवर कोण आहे आणि युनिट्स प्लेसवर कोण आहे? तर टेन्स प्लेसवर आहे 4 आणि युनिट्स प्लेसवर आहे 5. बरोबर. टेन्स प्लेस युनिट्स प्लेस. टेन्स प्लेसवर 4, युनिट्स प्लेसवर 5. आता 4 ची प्लेस व्हॅल्यू काय झाली? 4 ची प्लेस व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतो आपण? हे पहा, टेन्स प्लेसवर व्हॅल्यू काय असते त्याची? 10 आणि युनिट्स प्लेसची व्हॅल्यू असते 1. बरोबर. सो या 4 ची प्लेस व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतो आपण? 4 into 10. बरोबर. प्लस 5 ची प्लेस व्हॅल्यू काय झाली? सो युनिट्सची प्लेस व्हॅल्यू आहे 1. सो 5 युनिट प्लेसवर 5 आहे. सो 5 into 1 करतो. लहानपणी करायचो आपण, विसरलं नाहीत ना. हे पहा, आता 4 into 10 40 प्लस 5 into 1 5. टोटल किती झाले? 45. इझी. हेच आपल्याला लेटर्स यूज करून करायचं आहे. ओके. काय दिलेलं आहे त्यांनी की टेन्स आणि युनिट्स प्लेसवर काय आहे? एम आणि एन रिस्पेक्टिव्हली. रिस्पेक्टिव्हली म्हणजे काय? आधी टेन्स दिलेलं आहे ना आणि इथे आधी एम दिलेला आहे. मग टेन्स प्लेसवर आहे एम आणि युनिट्स प्लेसवर आहे एन. हे पहा, अशा पद्धतीने आहे. टेन्स प्लेस युनिट्स प्लेस. टेन्स प्लेसवर एम आहे, युनिट्स प्लेसवर एन आहे. टेन्स प्लेसची प्लेस व्हॅल्यू काय आहे? त्याची प्लेस व्हॅल्यू आहे 10 आणि युनिट्स प्लेसची प्लेस व्हॅल्यू काय आहे? 1. ओके. सो पुढे काय त्यांनी विचारलेलं आहे? राईट द पॉलिनॉमियल विच रिप्रेझेंट्स द 2-digit नंबर. मग आपल्याला काय करायचंय? पॉलिनॉमियल राईट करायचं आहे जे काय रिप्रेझेंट करतंय? 2-digit नंबर. अशा पद्धतीने करायचंय. ज्या पद्धतीने आपण 45चं केलं त्याच पद्धतीने. पहा, आता या एम ची प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे? एम ची प्लेस व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतो आपण? कोणत्या प्लेसवर आहे? टेन्स प्लेसवर. बरोबर. आणि टेन्स प्लेसची प्लेस व्हॅल्यू आहे 10. सो एम into 10 प्लस एन ची प्लेस व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतो? कुठे आहे तो? युनिट्स प्लेसवर. बरोबर. सो एन into 1. एम into 10 किती झाले? 10m प्लस एन into 1 1n. आता हा जो 1 आहे इथे राईट केला काय न केला काय काही फरक पडतो का? नाही. नुसतं एन राईट केलं तरी पण असं म्हटलं जातं की याचा एनचा कोएफिशियंट हा 1च आहे. ओके. सो इथे तुम्ही राईट करा अगर नका करू, काहीच फरक पडणार नाहीये. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. पण सोल्युशन कसं राईट करायचंय चला समजून घेऊयात. सो हे पहा, सोल्युशन. डिजिट इन टेन्स प्लेस एम, डिजिट इन युनिट्स प्लेस एन. बरोबर. सो 2-digit नंबर इज इक्वल टू 10 into digit in tens place plus 1 into digit in units place. ओके. सो टेन्स प्लेस वर कोणतं डिजिट आहे? एम आहे. सो 10 into m प्लस युनिट प्लेस वर कोणतं डिजिट आहे? एन. सो 1 into n. काय होणार? 10m प्लस n. झालं. फायनल आन्सर कसं राईट करायचं आहे? The polynomial representing the 2-digit number is 10m plus n. Easy? चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2. ऍड द गिवन पॉलिनॉमियल्स. ऍडिशन करायची आहे. मी म्हटलं होतं ना तुम्हाला आपण आता प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये ऑपरेशन्स ऑन पॉलिनॉमियल अभ्यासणार आहोत. चला तर मग ऑपरेशन स्टार्ट झालेले आहेत. सगळ्यात आधी आपल्याला ऍडिशन करायची आहे दिलेल्या पॉलिनॉमियल्सची. सो फर्स्ट आहे हे पहा, हे 2 पॉलिनॉमियल्स आपल्याला ऍड करायचे आहेत. ऍडिशन खूप इझी असतं. हे पहा काय करायचंय, हे फर्स्ट पॉलिनॉमियल प्लस हे सेकंड पॉलिनॉमियल. ओके. आता
नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार आहोत आपण, हे जे ब्रॅकेट्स आपण घेतलेले आहेत ते रिमूव्ह करूयात. मग तुम्ही म्हणाल मग आधी कशाला घेतले जर रिमूव्हच करायचे होते तर. हे पहा, इथे ऍडिशन आहे बरोबर, इथे ऍडिशन आहे, त्यामुळे आतले जे साइन्स आहेत ना या ब्रॅकेट मधले ते चेंज होणार नाहीयेत. पण जर आपल्याला सबट्रॅक्शन सांगितलं तर मात्र सेकंड ब्रॅकेट मधले जे साइन्स असतात ना ते चेंज होत असतात बरोबर, कारण हे जे साइन आहे ते ब्रॅकेट मधल्या सगळ्या साइन्सला मल्टिप्लाय होत असतात. ओके, नेक्स्ट जो क्वेश्चन येईल आपल्याला, क्वेश्चन नंबर 3, त्यामध्ये तुम्हाला आता मी काय म्हणतेय ते व्यवस्थित कळणार आहे. हे पहा, आता हे आपण ब्रॅकेट्स घेतलेले आहेत ते रिमूव्ह करूयात. हे पहा, अशा पद्धतीने आपण हे ब्रॅकेट्स रिमूव्ह केलेत आणि ऍडिशन करूयात. आता ऍडिशन करण्यासाठी काय करायचे आपल्याला, तर ज्या ज्या लाईक टर्म्स आहेत त्यांना एकमेकांच्या जवळ आणायचे. लाईक टर्म्स म्हणजे काय, ज्यांची पॉवर आणि व्हेरिएबल आणि त्याची पॉवर सेम आहे त्यांना जवळ आणायचं. सो इथे पहा, इथे आहे एक्स क्यूब, इथे सुद्धा आहे एक्स क्यूब बरोबर, म्हणजे या काय झाल्या, लाईक टर्म्स झाल्या. सो चला यांना आणूयात शेजारी शेजारी. झालं. आता नेक्स्ट काय आहे, -2x स्क्वेअर. स्क्वेअर एक्स स्क्वेअर आहे का इतर अजून दुसरीकडे कुठे, नाहीये. सो इट्स ओके, त्याला ऍज इट इज राईट करून घेऊयात, काही फरक पडणार नाही. मग त्यानंतर ना हा जो +2x आहे त्याला राईट करून घेऊयात. आता लाईक टर्म्स कोणत्या आहेत, तर 9, -9 आणि +9 बरोबर. मग या दोघांना आता शेजारी शेजारी राईट करूयात. सो -9 +9. ओके, आता इथे पहा, आपल्याला या दोन लाईक टर्म्स मिळालेल्या आहेत आणि इथे -9 +9 या लाईक टर्म्स आहेत. ओके, सो चला लाईक टर्म्सला ऍड करूयात. सो 1x³ + 5x³ किती होणार, इथे 1 आहे इथे 5 आहे, 1 + 5 6. सो 6x³. त्यानंतर ना या दोघांना आपण ऍड करू शकत नाही कारण की यांच्या लाईक टर्म्स आपल्याला मिळालेलेच नाहीयेत. मग यांना ऍज इट इज आपल्याला राईट करावं लागणार आहे. सो -2x² + 2x ऍज इट इज राईट केलं. आणि आता इथे पहा, -9 +9 मायनस प्लस काय करावं लागतं आपल्याला, मायनस प्लस सबट्रॅक्शन करावं लागतं. मग आता इथे 9 मधून 9 गेले, काही शिल्लक राहणार आहे का, काहीच नाही, 0. सो इथे 0 राईट करायची काही गरजच नाहीये. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. इझी आहे की नाही. चला आता नेक्स्ट सब क्वेश्चन पाहूयात. सो चला दोघांनाही ब्रॅकेट मध्ये राईट करून घेऊयात. सो फर्स्ट पॉलिनॉमियल प्लस सेकंड पॉलिनॉमियल. आता विदाउट ब्रॅकेट आपण या दोन्ही पॉलिनॉमियल्सला राईट करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट स्टेप मध्ये लाईक टर्म्सला एकत्र आणता येईल. आता पहा, इथे m⁴ आहे. सो m ची पॉवर 4 असणारे ही एक टर्म आहे बरोबर. सो या दोन टर्म्सला शेजारी शेजारी राईट करूयात. सो -7m⁴ प्लस 5m⁴. आता इथे पहा, इथे क्यूब आहे इथे क्यूब आहे. मग या दोन टर्म्सला आता शेजारी शेजारी घेऊयात. सो याचं साइन काय आहे, प्लस. हे पहा, जेव्हा तुम्ही टर्म्स लाईक टर्म्स एकत्र आणता तेव्हा त्यांना त्यांच्या साइन्स सकट एकत्र आणायचं आहे. साइन्स त्यांचे चेंज करायचे नाहीत. सो इथे प्लस आहे की नाही, +5m³ ऍज इट इज राईट करायचंय. आणि इथे -3m³ ऍज इट इज साइन्स सकट त्याला घ्यायचं आहे. झालं. आता क्यूब नंतर ना स्क्वेअर. बघा स्क्वेअर कुठे आहे, इथे. याची कोणती लाईक टर्म आहे का, स्क्वेअर असणारा अजून दुसरं कुठे टर्म आहे का, तर नाही, हा एकटाच आहे. मग चला याला ऍज इट इज राईट करून घेऊयात. त्यानंतर ना पॉवर 1 असणारा हा एकटाच आहे, याला लाईक टर्म नाहीये. सो 3m ऍज इट इज राईट करून घेतलं. नेक्स्ट आहे -6 आणि त्यानंतर ना आहे √2. ओके, सो हे जे पॉलिनॉमियल आहे त्याला आपण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये राईट करून घेतलेलं आहे. डिसेंडिंग ऑर्डर अशासाठी मी म्हणतेय कारण की आपण काय केलेलं आहे, सगळ्या लाईक टर्म्स एकत्र घेतलेल्या आहेत बरोबर. त्याचबरोबर आपण आपल्या सोयीसाठी सगळे जे पॉवर्स आहेत त्यांना डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज केलेलं आहे. ओके, हे पहा, इथे 4 4 3 3 मग 2
इथे 1, इथे 0 आणि रूट टू लाच आपण रॅशनल इंडायसेस फॉर्म मध्ये राईट करू शकतो. आठवलं ना? रूट 2 म्हणजेच 2⁻². ओके, सो कळालं? चला आता नेक्स्ट स्टेप मध्ये इथे मायनस आहे, इथे प्लस आहे. मायनस प्लस काय करतो आपण? सबट्रॅक्शन. आणि साइन कोणाचं देतो? मोठ्या नंबरचं. सो 7 मधून 5 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 2 रिमेनिंग राहतात. बरोबर? सो 2m⁻⁴ पण त्याचं साइन येणार मायनस. सो -2m⁻⁴. आता हे पहा, या दोन कशा आहेत? लाईक टर्म्स आहेत. याचं साइन आहे प्लस, याचं साइन आहे मायनस. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार? सबट्रॅक्शन करावं लागणार. आणि साइन कोणाचं देणार? मोठ्या नंबरचं. मोठा नंबर कोणता आहे? तर 5m³. बरोबर? याचं साइन काय आहे? प्लस आहे. सो इथे साइन द्यायचं आहे प्लस. 5 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहतात. सो 2m³ येणार इथे आन्सर. आता इथे ऑपरेशन करायला लाईक टर्म्स आपल्याकडे नाही आहेत. सो 2m⁻² और 2m² ॲज इट इज आपण राईट करूया. त्यानंतर 3m सुद्धा ॲज इट इज येणार. -6 याला लाईक टर्म आहे का? नाहीये. बरोबर? सो हे सुद्धा ॲज इट इज राईट करावं लागणार. रूट 2 ला सुद्धा ॲज इट इज आपल्याला राईट करावं लागणार आहे, कारण हा एक इरॅशनल नंबर आहे, हा एक रॅशनल नंबर आहे. हो की नाही? सो याला आणखीन आता पुढे आपण सॉल्व्ह करू शकत नाही. मग हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. इझी आहे. चला आता नेक्स्ट पाहूयात. आता या क्वेश्चन मध्ये पहा, आपल्याला 3 पॉलिनॉमियल्स ऍड करायला दिलेले आहेत. फर्स्ट पॉलिनॉमियल, सेकंड पॉलिनॉमियल अँड थर्ड पॉलिनॉमियल. चला विदाउट ब्रॅकेट तीनही पॉलिनॉमियल्सला राईट करून घेऊयात, म्हणजे आपल्याला लाईक टर्म्स एकत्र आणता येणार आहेत. इथे पॉवर 2 आहे, इथे पॉवर 2 आहे. चला यांना एकत्र आणूयात त्यांच्या साइन सकट. ओके, आता इथे पॉवर 1 आहे, इथे पॉवर 1 आहे, याची पॉवर सुद्धा 1 आहे. मग चला या तिघांना एकत्र आणूयात. 7y प्लस 3y प्लस, नो इट्स नॉट प्लस, इट्स मायनस, -4y. ओके, त्यानंतर इथे 5, इथे पॉवर 0, इथे पॉवर 0, इथे पॉवर 0. चला तिघांनाही एकत्र आणूयात त्यांच्या साइन सकट. झालं, व्यवस्थित अरेंज करून झालेलं आहे आपलं. आता ऑपरेशन करूयात. सो 2 + 3 किती झाले? 5. सो 5y². त्यानंतर इथे 7y आहे, इथे 3y आहे, इथे -4y आहे. आता इथे पहा, ज्या मुलांना या तीनही टर्म्सला ऍड करता येतंय त्यांनी इथल्या इथे ऍड केलं तरीही चालणार आहे. पण आपण आता या तीनही टर्म्स इथल्या इथे ऍड नाही करणार आहोत, कारण सगळ्याच मुलांना कळतं असं काही नाही. आपण सगळ्यांसाठी व्हिडिओ बनवतो की नाही. सो आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. नाहीतर तुम्ही म्हणाल की एक्स्ट्राची स्टेप करायची काय गरज आहे, पण आपण सगळ्या मुलांचा विचार करतो, सगळ्यांना व्यवस्थित कळायला हवं. सो इथे 7 + 3 10y. सो 10y राईट करून घेऊयात आणि -4y आपण ॲज इट इज राईट करूयात. ओके, म्हणजे आपल्याला समजायला सोपं जातं. आता इथे 5 + 9, 5 + 9 किती? 14. बरोबर? -3 ॲज इट इज राईट करूयात. जसं की मी तुम्हाला म्हणाले की इथल्या इथे जर तुम्हाला तीनही टर्म्सवर ऑपरेशन करता येत असेल तर तुम्ही निश्चित करू शकता. आणखीन एक स्टेप एक्स्ट्राची राईट करायची काहीच गरज नाहीये, पण सगळ्यांना व्यवस्थित कळावं यासाठी आपण एक स्टेप वाढवत आहोत इथे. सो 5y² ॲज इट इज राईट करणार. आता इथे पहा, 10y -4y. 10yचं साइन आहे प्लस आणि 4yचं साइन आहे मायनस. प्लस मायनस सबट्रॅक्शन करावं लागतं. बरोबर? सो 10 मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर 6 रिमेनिंग राहतो. मग काय येणार? 6y. पण त्याचं साइन कोणतं येणार? आपण काय करतो? मोठ्या नंबरचं साइन देतो. मोठा नंबर काय आहे? 10y. बरोबर? याचं साइन आहे प्लस, म्हणून इथे येणार +6y. ओके, आता पुढे 14 - 3. 14चं साइन आहे प्लस, 3चं साइन आहे मायनस. म्हणजे आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे आणि साइन देणार मोठ्या नंबरचं. मोठा नंबर आहे 14. सो इथे साइन काय येणार आहे? प्लस साइन. 14 मधून 3 गेल्यावर 11 रिमेनिंग राहतात. सो 11. आता आणखीन आपण याला पुढे सॉल्व्ह नाही करू शकत. बरोबर? सो हे झाले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3. सबट्रॅक्ट द सेकंड पॉलिनॉमियल फ्रॉम द फर्स्ट. सेकंड पॉलिनॉमियल आपल्याला फर्स्ट पॉलिनॉमियल मधून सबट्रॅक्ट करायचं आहे. सो इझी आहे.
फर्स्ट आपण काय करूयात, हे फर्स्ट पॉलिनॉमियल त्यामधून सेकंड पॉलिनॉमियल आपल्याला सबट्रॅक्ट करायचंय. ओके, आता फर्स्ट पॉलिनॉमियल तर ऍज इट इज येणार, बरोबर, ऍज इट इज आपण राईट करून घेऊयात. आता पहा इथे जसं की मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट झाला तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की आपण दोन्ही जे पॉलिनॉमियल्स आपल्याला दिलेले आहेत किंवा जे ऍड करायला पॉलिनॉमियल्स दिलेले आहेत त्यांना ब्रॅकेटमध्ये सुरुवातीला राईट करून घेऊयात. का तर ते तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 मध्ये कळेल असं मी तुम्हाला म्हटलं होतं. हे पहा आता आपण सबट्रॅक्ट करतोय. सबट्रॅक्ट मायनसचं साईन हे आतल्या प्रत्येक टर्मच्या साईनला मल्टिप्लाय होत असतं, बरोबर. सो मल्टिप्लिकेशनचा रूल लक्षात आहे ना तुम्हाला. जेव्हा प्लस इंटू प्लस होतं तेव्हा आन्सरमध्ये प्लस साईन लागतं. मायनस इंटू मायनस केल्यावर प्लस होतं, प्लस इंटू मायनस केल्यावर मायनस होतं आणि मायनस इंटू प्लस केल्यानंतर ना साईन लागतं मायनस. ओके, सो आता पहा मायनस इंटू मायनस काय होतं, मायनस इंटू मायनस प्लस. सो काय येणार इथे, प्लस 19x. ओके, आता पुढे मायनस इंटू प्लस, मायनस इंटू प्लस काय आहे, मायनस. सो इथे साईन कसलं लागणार, मायनस आणि √3. आता मायनस इंटू प्लस, मायनस इंटू प्लस मायनस 7x². ओके, झालं आपलं काम. आता लाईक टर्म्सला एकत्र आणायचे आपल्याला. इथे पॉवर 2 आहे, इथे पॉवर 2 आहे. चला एकत्र आणूयात. ओके, सायन्स सकट एकत्र आणायचा, सायन्स विसरायचे नाहीये. तुमचं चुकतं कुठे माहितीये का मुलांनो, तुम्ही सायन्स कडे लक्ष देत नाही. सायन्स व्यवस्थित जर तुम्ही फॉलो केलं ना तर हा जो चॅप्टर आहे ना खूप इझी आहे आणि खूप स्कोरिंग आहे. यामध्ये समजून घेण्यासारखं असं काही नाहीच आहे. आउट ऑफ मार्क्स मिळतात या चॅप्टरमध्ये. ओके, आता 1 पॉवर कुठे आहे, तर इथे आहे आणि इथे आहे, बरोबर. मग या दोन्ही टर्म्सला आपण एकत्र आणूयात. ओके, आता इथे √3, इथे √3. चला लाईक टर्म्स आहेत, एकत्र आणूयात. झालं. आता सबट्रॅक्शन करूयात. कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे काय, 1 आहे, बरोबर. याचं साईन आहे प्लस, याचं साईन आहे मायनस, म्हणजे सबट्रॅक्शन करावं लागणार आहे आपल्याला. आणि साईन देणार आपण मोठ्या नंबरचं जो की आहे 7. मग साईन काय येणार आहे आन्सरला, मायनस. सो 7 मधून 1 गेला किती, 6. सो 6x². साईन मोठ्या नंबरचं कोणतं आहे, मायनस. सो मायनस 6x². आता हे पहा लाईक टर्म्स आहेत. इथे x ची पॉवर 1, इथे x ची पॉवर 1. 19 मधून 9 सबट्रॅक्ट केल्यानंतर आता सबट्रॅक्ट का करतोय, वारंवार मला सांगायची आता गरज नाहीये कारण तुम्ही आता हुशार आहात. तुम्हाला माहिती आहे इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, म्हणजे सबट्रॅक्शन करायचं आहे. सो 19 मधून 9 गेल्यानंतर ना 10 रिमेनिंग राहतो आणि साईन येणार मोठ्या नंबरचं जे की आहे प्लस. सो प्लस 10x. ओके, आता इथे प्लस, इथे मायनस, म्हणजे सबट्रॅक्शन. √3 मधून √3 गेला, किती रिमेनिंग, 0. राईट करायची गरज आहे का, अजिबात नाही. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. यापुढे आणखीन आपण त्याला सॉल्व्ह नाही करू शकत कारण इथे पॉवर 2 आहे, इथे 1 आहे. पुढे सॉल्व्ह करू शकतो का, नाही. सो हे झाले फायनल आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ओके, सो फर्स्ट पॉलिनॉमियल मधून सेकंड पॉलिनॉमियल सबट्रॅक्ट करायचे आपल्याला. ओके, आता फर्स्ट पॉलिनॉमियल ऍज इट इज राईट करून घ्यायचं आहे. सेकंड पॉलिनॉमियल राईट करते वेळी मात्र साईन्स व्यवस्थित पाहायच्यात. आता पहा इथे मायनसचं साईन आणि याचं साईन आहे प्लस. मायनस इंटू प्लस काय होतं, आता मी इथे रेफरन्ससाठी तुम्हाला देणार नाहीये, तुमचं तुम्ही आता मला सांगायचंय. मायनस इंटू प्लस, व्हेरी गुड, मायनस 3ab. आता मायनस इंटू मायनस, व्हेरी गुड, प्लस 8ab². मायनस इंटू प्लस, व्हेरी गुड, व्हेरी नाईस, मायनस 2a²b. आता झालं आपलं निम्म काम संपलेलं आहे. आता फक्त आपल्याला लाईक टर्म्स एकत्र आणायच्या. हे पहा ab² आणखीन ab² कुठे आहे, इथे आहे. चला एकत्र आणूयात, दोघांना शेजारी शेजारी ठेवूयात. ओके, आता a²b, इथे a²b आहे, इथे a²b आहे. लाईक टर्म्स आहेत, एकत्र आणूयात. आता ab दोघांची पॉवर, a ची पॉवर 1, b ची पॉवर 1. इथे पण ab, a ची पॉवर 1, b ची पॉवर 1. दोघांनाही एकत्र अशा पद्धतीने राईट करूयात. झालं. आता चला सॉल्व्ह करूयात, ऑपरेशन करूयात. इथे प्लस, इथे प्लस, 2 + 8 10. सो 10ab². आता पुढे
इथे प्लसचं साईन आहे, इथे मायनसचं साईन आहे, बरोबर. सो काय करायचं आपल्याला, सबट्रॅक्शन करायचं. 3 मधून 2 गेला, 1 रिमेनिंग राहिला. ओके, सो 1 राईट केलं काय, नाही राईट केलं काय, काहीच फरक पडत नाही. पण साईन कोणाचं देणार, याचं की याचं, मोठ्या नंबरचं. मोठा कोण आहे, 3. सो इथे येणार आहे साईन प्लस. ओके, 1a²b. हा 1 तुम्ही नाही राईट केला, नुसता a²b राईट केला तरीही चालणार आहे. चला पुढे, इथे मायनस, इथे मायनस. काय करायचंय, ऍडिशन. साईन कशाचं, मोठ्या नंबरचं, काय आहे, मायनस. सो मायनसचं साईन येणार आहे इथे. 4 + 3 झाले 7. सो 7ab -7ab झालं. हे पहा, या पद्धतीने तुम्ही तुमचं फायनल आन्सर राईट करू शकता. मी तुम्हाला म्हटलं ना, हा 1 राईट करा, अगर नका करू. सो हे तुम्ही अशा पद्धतीने आन्सर राईट केलं काय किंवा असं राईट केलं काय, दोन्ही करेक्टच आहेत. अशा पद्धतीने इथे आपले प्रॅक्टिस सेट 3.2 मधले 3 क्वेश्चन्स कंप्लीट सॉल्व्ह करून झालेले आहेत. रिमेनिंग क्वेश्चन्स आपण व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये सॉल्व्ह करूया.